भैया चलो चैत्र महिन्यामध्ये विविध ठिकाणी देवींच्या यात्रा असतात, उत्सव असतात। तसंच आमच्याकडे सुद्धा आमची जी ग्रामदेवता आहे ना जगदंबा माता, तर पौर्णिमेपासून चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला देवीची वहन मिरवणूक असते। तर त्या दिवशी इथे भरपूर अशी जत्रेची दुकानं, छोटे मोठे जे व्यापारी व्यावसायिक असतात तर ती दुकानं लावत असतात। तर पाहूया या जत्रेतली माझी छोटीशी खरेदी, म्हणजे यावर्षी मी कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी दिलीत। तर पहिले जो आपण बघितला हा छोटासा मिनी फॅन आणि हा छोटासा चाटू, तर याचा उपयोग हा वाळवणी पदार्थ बनवताना जास्त होतो, कारण स्टेनलेस स्टीलचे चमचे हे लवकर तापतात, त्याच्यामुळं चाटू। त्यानंतर हे जे चम्मच आहेत ना, तर हे मला प्रत्येकी याच्यामध्ये सराटा झालं, झारा झालं, चमचे झालं, तर हे मला मिळाले प्रत्येकी 50 रुपयाला, म्हणजे 200ला 4। आणि हा जो साचा आहे, तर तिळाच्या कुरड्या माझ्या यावर्षी तरी घालून झाल्यात, परंतु वर्षानुवर्ष एकदा खरेदी करून ठेवल्यानंतर कामात येणार हे आहे, म्हणजे स्पेशली तिळाच्या कुरड्यांसाठीचा हा साचा आणि ही छोटीशी मिनी पॅन। आणि त्यानंतर स्मॅशर, तर याचा लसण वगैरे ठेचण्यासाठी, म्हणजे एकंदरीत माझी खरेदीची जी प्रायोरिटी होती ना, तर ती सेटअपनुसार होती। मातीच्या भांड्यांमध्ये स्पेशली हे मला हवे होते। आणि स्पून जे आहेत ना, तर ते पॉलिश मिळाल्यामुळे आता त्यांना तर काही हळद आणि तेल लावण्याची गरज नव्हती, पण चाटू जो आहे तर त्याला मी हळद आणि तेल लावून स्पेशली या लाकडाचे बनलेले असल्यामुळं वाळवीपासून वगैरे म्हणजे यांचं संरक्षण होण्यासाठी अशा प्रकारे वर्षातून एकदा जरी वापरण्याआधी यांना अशा प्रकारे हळद आणि तेल वगैरे जर लावून आपण ठेवलं ना, तर वापरातही येतं आणि वाळवीपासूनही संरक्षण होतं। रेसिपीच्या व्हिडिओजसाठी मला हे असे जे छोटेसे आर्टिफिशियल मिनी प्लांट आहे ना, तर ते बऱ्याच दिवसांपासून ऑनलाईन मागवायचे होते, परंतु जत्रेमध्ये मला हे फार म्हणजे मिनिमम रेटमध्ये मिळाले, जवळपास 20ला 1, म्हणजे पहिले त्यांनी मला 100ला 4 सांगितले होते, परंतु मी 100ला 5 घेतले, म्हणजे प्रत्येकी आपल्याला 20ला हे मिळालं। आणि लॉंग टाईम राहणारी ही वस्तू आहे, त्याच्यामुळे शोभा तर वाढवतेच आपल्या व्हिडिओची वगैरे येते। तर अशी होती ही माझी छोटीशी खरेदी, म्हणजे स्पेशली ना अशा वस्तू जत्रेमध्ये खूप स्वस्त तर मिळतात, परंतु व्हेरायटीसुद्धा असते। तर ही होती माझी छोटीशी खरेदी, जे मला गरजेचं होतं ना, तर ते अगदी मिनिमम रेटमध्ये आणि व्हेरायटीमध्ये अवेलेबल झालं। परंतु बाकी त्यामध्ये अजून अशा बऱ्याच गोष्टी होत्या की जे उडन, त्यामध्ये मसाल्याचा डब्बा झाला वगैरे, त्यानंतर खलबत्ता, पण अशा गोष्टी थोड्याशा फार कॉस्टली होत्या, तर त्यामुळे माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे त्या मी घेणं टाळल्यात। परंतु जत्रेमध्ये जर मजा बघितली ना, तर ती असते स्पेशली लहान मुलांची, कारण कितीही मोठ्या मॉलमध्ये वगैरे फिरायला नेण्यापेक्षा वर्षातून एकदा किंवा दोनदा आपल्याकडे जी जत्रा येते ना, तर त्यामध्ये मुलांना खेळण्याचा आनंद हा घेऊ म्हणजे दिलाच पाहिजे। तर अशी होती आमची जत्रा, आणि माझी खरेदी कशी वाटली हेही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।